आज आपण प्रॉब्लेम नंबर 4 पेज नंबर 32 हा घटक अभ्यासणार आहोत। मी काल सांगितल्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी मी पोस्टिंग लिहून दिलेली आहे। म्हणजे प्रत्येक ट्रायल बॅलन्स मधील डेबिट साइडची बॅलन्स असतात त्यांचा परिणाम एकतर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला किंवा असेटला होतो। आणि सेकंड ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडचे जे बॅलन्स असतात ते क्रेडिटला जाणार। एक तर ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट, बॅलन्स शीट लायबिलिटी साइड। मी थोडक्यात काय जेव्हा मी पोस्टिंग लिहून ठेवतो तेव्हा टीडी याचा अर्थ आहे ट्रेडिंग अकाउंट डेबिट, टीसी म्हणजे ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड, पीडी म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड, पीसी म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड, लायबिलिटी मीन्स एल आणि असेट म्हणजे ए। सो हे जे शॉर्ट फॉर्म आहेत हे पोस्टिंग मी इथं लिहून ठेवलेलं आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही, आहे का नाही। त्याचप्रमाणे आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया। हा 4 कॉलमचा प्रॉब्लेम आहे। फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मिस्टर पीयूष अँड मिस्टर अरुण यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट एज ऑन द डेट ट्रायल बॅलन्स एज ऑन 31 मार्च 2019। आपल्याला ट्रायल बॅलन्सची जी काही डेट दिलेली आहे ना ती इथं लिहायची फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019। इथं काय लिहायचंय एज ऑन 31 मार्च 2019 आणि हेडिंग तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे इन द बुक्स ऑफ मिस्टर पीयूष आणि मिस्टर अरुण। नंतर हे 3 लाईन ऍक्च्युअली मी 2 लाईन मध्ये बसवलेलं आहे पण 3 लाईन असणं आवश्यक आहे। कुठपर्यंत इन द बुक्स ऑफ पीयूष अँड अरुण आणि ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इथपर्यंत आणि 3rd लाईन फॉर द इयर एंडेड असायला पाहिजे। ठीक आहे, तर मी पोस्टिंग लिहिली आहे। आपण पहिल्यांदा ऍडजस्टमेंट वाचून घेऊया अँड देन वी विल सॉल्व दिस प्रॉब्लेम। फर्स्ट adjustment is stock on hand on 31st March 2019 was cost price ₹40,000 and market price ₹35,000। तर आपल्याला या ठिकाणी काय दिलेले क्लोजिंग स्टॉक दिलेले आहे। मी तुम्हाला अगोदर पण सांगितलंय नियर अबाउट 99% ही जी ऍडजस्टमेंट आहे ती एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकते आणि स्टॉक ही इंडिपेंडेंट ऍडजस्टमेंट आहे तुम्हाला मी सांगितलेलं आहे। इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट, तर तुम्ही काय करायचंय फिक्स डिपॉझिट या ठिकाणी दिलेलं आहे याला टिक मार्क करा आणि त्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स डिपॉझिट त्याला पण तुम्ही टिक मार्क करा। त्याच्यानंतर आरडीडी ऍट 2.5% ऑन सन्ड्री डेटर्स। आरडीडी बॅड डेट आपण कशावर करतो सन्ड्री डेटर्स वरती। तर आजच्या प्रॉब्लेम मध्ये या ठिकाणी बॅड डेट दिलेला आहे पण ओल्ड आरडीडी दिलेला नाही आणि न्यू आरडीडी मात्र ऍडजस्टमेंट मध्येच असते। म्हणजे एक ओल्ड बॅड डेट्स आहे आणि एक न्यू आरडीडी आहे, फक्त ऍड करायचे। ठीक आहे, ते पण बघूया। डेप्रिशिएट फर्निचर, फर्निचरला पण तुम्ही इथे टिक मार्क करून घ्या आणि त्यानंतर कॉस्ट ऑफ ₹8,000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड अ क्लेम ऑफ ₹6,000 ओनली। तर एकूण आपण 8,000 रुपयाचा आपला माल खराब झालेला आहे आगीमुळे आणि त्यामुळे इन्शुरन्स कंपनीकडून जी काही नुकसान भरपाई भेटली ती 6,000 रुपये भेटलेली आहे, 2,000 भेटलेली नाही। तो लॉस आहे, तो घटक मी तुम्हाला सांगणार आहे। परंतु या प्रॉब्लेम मध्ये बघा तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसचा रेशो दिलेला नाही। सो वी हॅव टू बी अज्युम दॅट इफ देर इज नो प्रॉफिट शेअरिंग रेशो दॅट टाइम पार्टनर शुड बी डिस्ट्रीब्यूट प्रॉफिट ऑर लॉस बिटवीन 2 पार्टनर इक्वली। जर काही दिलं नसेल तर आपण इक्वली तो प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करून घेणार आहोत किंवा लॉस असेल तो सुद्धा। तर आपण आता पोस्टिंगला सुरुवात करूया। मी ऍडजस्टमेंट आहे त्याला टिक मार्क केलेले आहे। बघा या साईडला परचेस आहे पण या साईडला परचेस रिटर्न असतो, परचेस रिटर्न आहे का नाही। या साईडला सेल्स आहे परंतु इथं सेल्स रिटर्न तुम्हाला दिसत आहे का नाही। म्हणजे आजच्या प्रॉब्लेम मध्ये परचेस आणि सेल्स वर रिटर्न नाही तर ते बॅलन्सेस आपण आउटरला घेऊयात। कसं चेक केलं आपण, परचेस या साईडला असतो, परचेस रिटर्न या साईडला असतो, सेल्स या साईडला असतो, सेल्स रिटर्न या साईडला असतो, परंतु रिटर्न नाहीये मग आपण डायरेक्ट आउटरला बॅलन्स घेऊया। आता घ्या स्टॉक, स्टॉक 1 तारखेचा असतो तो कुठे घेतो आपण डेबिटला। सो ओपनिंग स्टॉक, स्टॉक इन हँड विच इज अवेलेबल ऍट द बिगिनिंग ऑफ द इयर। सुरुवातीच्या म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला जो स्टॉक आपल्याकडे उपलब्ध आहे त्याला ओपनिंग स्टॉक असं म्हणतात। परचेसेस कंपल्सरी हे 2 बॅलन्सेस आलेच पाहिजे। आज परचेसेस वर कसलीच ऍडजस्टमेंट नाहीये, रिटर्न नाहीये, त्यामुळे परचेसेस मी आउटरला घेणार आहे। सर तुम्ही लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं जागा सोडा, पण मी सांगितलं होतं रिटर्न आहे का बघा, असेल तर जागा सोडा नसेल तर सोडू नका। आणि मी लहान एक डॉट देतो, खूप मोठं स्टार हे ते करत बसू नका। एक्झामिनेशन मध्ये शक्यतो तुम्हाला पेपरवर काहीच लिहायला परमिशन नाही, फक्त हे तुम्हाला समजण्यासाठी मी लिहून देत आहे। तर परचेसेस किती 80,000 आहे। त्यानंतर सॅलरी हा भाग मी केलेला आहे ट्रेडिंग अकाउंट साठी, हा भाग केलाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट साठी केलेला आहे। तर सॅलरी हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे आणि तो इथे घेणार आहात।
माय डिअर फ्रेंड्स, जर तुम्ही आतापर्यंत माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या, कारण तुम्हाला अनेक विषयाबद्दल, अकाउंट असेल, OCSP, इको, BK हे म्हणजे हे सगळे विषय असतात, इंग्लिश सारखा विषय आहे, त्या विषयाचे सुद्धा इम्पॉर्टंट गुगल फॉर्म असतील किंवा नोट्स असतील ते तुम्हाला माझ्या चॅनलवरती भेटतील. तर सॅलरीज आपण इथे घेऊया. त्यासोबत आज हा जो प्रॉब्लेम आहे तो मी टॅलीमध्ये कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा ते सांगणार आहे, कारण हे आपण मॅन्युअल अकाउंटिंग शिकतो, पण ऍक्च्युअल जेव्हा तुम्ही जॉब कराल किंवा जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये सर्व्हिस कराल तेव्हा अशा प्रकारचे अकाउंटिंग तुम्हाला कुठेच दिसणार नाही. आजकाल 99% लोक कॉम्प्युटराइज अकाउंटिंग फॉलो करतात, त्यामुळे कॉम्प्युटराइज अकाउंटिंग कशा प्रकारे करायचं असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओ नंतरचा जो भाग आहे प्रॅक्टिकल तो बघून घ्या. तर बघा, सॅलरीज किती आहे तुमची? 5,000 आहे. देर इज नो ऍडजस्टमेंट ऑन सॅलरीज. नंतर वेजेस, दिस इज डायरेक्ट एक्सपेन्सेस. आपण वेजेस वी गिव्ह वेजेस टू दोज पर्सन हु वर्क्स इन फॅक्टरी. फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या लोकांना आपण काय करतो? वेजेस देतो. त्याच्यानंतर कॅरेज, ओनली कॅरेज असेल तर कॅरेज इनवर्ड म्हणा. तर कॅरेज वरती ऍडजस्टमेंट आहे का? नाहीये. कॅरेज किती आहे? 3,000 रुपये. त्याच्यानंतर रॉयल्टी, फक्त रॉयल्टी असेल तर तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटला दाखवावं लागेल, बिकॉज दॅट रॉयल्टी इज कन्सिडर्ड ॲज रॉयल्टी ऑन प्रोडक्शन और रॉयल्टी ऑन परचेस. तर ते आपण इथे घेतो. रॉयल्टी ऑन सेल्स असेल तर प्रॉफिट अँड लॉसला. फ्रेट हा सुद्धा ट्रेडिंग अकाउंटचा खर्च आहे. फ्रेट किती रुपये? 700 रुपये. त्याच्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला इथे घेणार आहात. किती रुपये? 1,050. सन्ड्री डेटर्स, प्रॉब्लेम मध्ये कंपल्सरी सन्ड्री डेटर्स असतात बघा. कस्टमरला आपण उधारीवर माल विकतो त्याला आपण काय म्हणतो? डेटर्स असं म्हणतो. 43,000 RDD ची ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे इनरला घ्या. सन्ड्री डेटर्स नंतर फर्निचर, एकच ऍडजस्टमेंट आहे म्हणून मी जागा जास्त सोडत नाहीये. फर्निचर किती? 20,200. त्याच्यानंतर ऍडजस्टमेंट आहे. लीज होल्ड प्रॉपर्टी इथंच घ्या, कारण ही सुद्धा आपली फिक्स असेट आहे. लीज होल्ड प्रॉपर्टी आहे 25,000 रुपये. आउटरला घ्या, ऍडजस्टमेंट नाही. इन्व्हेस्टमेंट 15,000 रुपये. इन्व्हेस्टमेंट 15,000 रुपये. त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आपल्याला इथंच घ्यायचे. सॉरी, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा खर्च आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 3,450. ऍडव्हर्टाइजमेंट ब्रॅकेटमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली फॉर 3 इयर्स, याचा अर्थ ती ऍडजस्टमेंट आहे, सायलेंट ऍडजस्टमेंट आहे, ती आपण नंतर बघूया. बॅड डेट्स इथे एक लाईन सोडलेला आहे आपण, आणि हे बॅड डेट्स which is given in the trial balance, that bad debts is known as old bad debts. Discount allowed, so if they discount allowed, balance debit ला आहे, डिस्काउंट आपल्याला मिळालेलं आहे. डिस्काउंट आपण दिलेलं आहे कोणाला? कस्टमरला. कॅश इन हँड, दिस इज असेट, वी हॅव टू राईट डाऊन ऑन असेट साइड. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये कॅश इन हँड पण असतोच बघा. कॅश इन हँड, आपण काहीतरी कॅश आपल्याकडे शिल्लक ठेवतच असतो. नंतर कॅश ऍट बँक इथंच घ्या. किती रुपये? 20,000 रुपये. त्याच्यानंतर फिक्स डिपॉझिट वरती आपण जे काही बॅलन्स असते आपण इथं घेऊया. फिक्स डिपॉझिट वर ऍडजस्टमेंट आहे, इनरला घ्या. मी तुम्हाला आताच एक रूल्स सांगितला होता. कोणता रूल्स? ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडचे बॅलन्सेस असतील तर त्याचा परिणाम डेबिटलाच होतो. एक तर ट्रेडिंग अकाउंट डेबिट बघून घ्यायचं, ट्रेडिंग अकाउंट डेबिट, किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट बघायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट, आणि इथं तुमचे हे असेट्स आहे. ओके, म्हणजे ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट, आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आपण काहीही घेतलं नाही. लास्ट टाइमला आपण रिटर्न होते म्हणून घेतलं होतं. ओके, नंतर कॅपिटल बॅलन्स. आजच्या प्रॉब्लेम मध्ये ऍडजस्टमेंट कॅपिटल वरती जास्त नाहीये, त्यामुळे आपण काय करणार आहोत? कॅपिटल बॅलन्स इथं दाखवूया. जर समजा कॅपिटल वरती ऍडजस्टमेंट असतील, फॉर एक्झाम्पल ड्रॉइंग आहे, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे, पार्टनर सॅलरी, पार्टनर्स कमिशन, अशा काही ऍडजस्टमेंट दिसल्या तरच अकाउंट तयार करा. का?
अकाउंट तयार करण्यासाठी जो काही वेळ लागतो तो वेळ आपल्याला वाचवायचा असतो. वी हॅव टू चेंज अवर प्लॅनिंग ऍज पर दी सिच्युएशन. आपल्याला समोरची सिच्युएशन बघायची आहे, म्हणजे समोरचा प्रॉब्लेम कसा आहे त्यानुसार आपण आपली स्ट्रॅटेजी चेंज करायची. तर आजची स्ट्रॅटेजी काय, कॅपिटल अकाउंट करायची गरज नाहीये. तर इथं घ्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पहिला पार्टनर कोण आहे तुमचा, पियुष, जास्त ऍडजस्टमेंट नाही. आणि दुसरा पार्टनर आहे अरुण, त्यामुळे जागा जास्त सोडत मी नाही. तर पियुषचं बॅलन्स आहे 80,000 रुपये आणि अरुणचं बॅलन्स आहे 80,000 रुपये. जरी आपल्याला असं सांगितलं असतं प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो ऍज पर दी कॅपिटल बॅलन्स, तरी इक्वलच आलं असतं कारण दोघांचं कॅपिटल सेम आहे. सन्ड्री क्रेडिटर्स, डेटर्स आणि क्रेडिटर्स हे कंपल्सरी परीक्षेमध्ये येतात असं समजून चला. क्रेडिटर्स मीन्स टू हुम, फ्रॉम हुम वी परचेस गुड्स ऑन क्रेडिट. आपण ज्यांच्याकडून उधारीवर माल खरेदी केलाय त्यांना आपण काय म्हणतो, क्रेडिटर्स असं म्हणतो. आणि ज्यांना आपण उधारीवर माल विकलाय त्यांना आपण काय म्हणतो, डेटर्स असं म्हणतो. इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिट, इथं लिहा बाय इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिट. तर फिक्स्ड डिपॉझिट वरती आपल्याला इंटरेस्ट मिळत आहे किती, 1,000 रुपये. आणखीन इंटरेस्ट मिळणार आहे कारण इंटरेस्टची ऍडजस्टमेंट आहे त्यामुळे ते इनरला घेतलेले. बँक ओव्हरड्राफ्ट, ही जी ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी आहे मीन्स वी विड्रॉ मनी फ्रॉम दी बँक. एक्सेस अमाऊंट वेन वी आर गोइंग टू विड्रॉ दॅट इज कॉल्ड ओव्हरड्राफ्ट. जेव्हा आपल्याला पैशाची गरज असते तेव्हा करंट अकाउंट होल्डर बँकेतून जास्त पैसे विड्रॉ करतो, ती आपली काय लायबिलिटी असणार आहे. सेल्स, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये परचेस आणि सेल्स कंपल्सरी असणार आहे. तर सेल्स किती आहे तुमचं, 1,20,000. तर आउटरला का इनरला, आउटरला का, रिटर्न आहे का नाही, सेल्सवर ऍडजस्टमेंट आहे का नाही. आता आपली सेकंड स्टेज काय असणार आहे, काउंटिंग. आपण काय बॅलन्सेस काउंट केलं पाहिजे आणि आपण बघूया, चेक करूया. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. जर तुम्ही चेक केलात, मी तुम्हाला ही फोटोकॉपी पण शेअर करणार आहे व्हिडिओमध्ये. तर डेबिटचे बॅलन्सेस 19 आहेत आणि क्रेडिटचे बॅलन्स 6 आहेत. 19 प्लस 6 25 बॅलन्सेस आपण 25 ठिकाणी घेतलेले आहे. आणि माय डिअर फ्रेंड्स, एक लक्षात घ्या, जर आपण आता हे बॅलन्स आउटरला घेतलंय तर तुम्हाला परीक्षेमध्ये हाफ मार्क मिळतो. प्रत्येक बॅलन्सेसला हाफ मार्क मिळणार आहे. पण परीक्षेला असा प्रॉब्लेम येणार आहे का, नाही. इतका डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा बॅलन्सेस थोडे कमी करणार कारण वेटेज कमी आहे, पण जे प्रॉब्लेम दिले तुम्हाला ते जास्त वेटेज दिलेत. मग चुकीचे केले का, नाही. का, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आपल्याला प्रॅक्टिससाठी हे थोडंसं अवघड करून सांगितलंय, परंतु बोर्डाच्या बुकचा आधार घ्या कारण त्यामध्ये ऑलमोस्ट प्रत्येक प्रकारच्या ऍडजस्टमेंट आणि बॅलन्सेस कव्हर केलेले आहेत. ओके, आता आपण काय करूया, ऍडजस्टमेंट. तर बघा, क्लोजिंग स्टॉक. तर कंपल्सरी प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये जवळपास ही ऍडजस्टमेंट विचारली जाते असं समजून चला. क्लोजिंग स्टॉक, स्टॉक विच इज अवेलेबल ऍट द एंड ऑफ द अकाउंटिंग इयर. दोन प्रकारची प्राइस आहेत, एक आहे कॉस्ट प्राइस आणि दुसरा मार्केट प्राइस. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलंय. सो क्लोजिंग स्टॉक शुड बी कन्सिडर विच एव्हर इज लेस. देर आर टू टाइप्स ऑफ कॉस्ट, वन इज कॉस्ट प्राइस अँड अनदर वन मार्केट प्राइस. आपल्याला कॉस्ट प्राइस पण दिली आहे, मार्केट प्राइस पण दिली आहे. तर कॉस्ट प्राइस 40,000 आहे, मार्केट प्राइस 35,000 आहे. तर आपल्याला 35,000 घ्यायचं आहे का, कारण कॉस्ट प्राइस आपण घेणार आहोत, मार्केट प्राइस घेणार आहोत जी कमी आहे. तर एक परिणाम क्रेडिटला बघा, पहिल्या ऍडजस्टमेंटचा परिणाम एक घ्या टीसी ला, दुसरा असेटला. टीसी म्हणजेच काय, क्रेडिट, आणि असेट मीन्स डेबिट. इथं घ्या क्लोजिंग स्टॉक. ऍज पर द डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम, एव्हरी ऍडजस्टमेंट इफेक्ट वी हॅव टू शो ऑन टू साइड. तर बघा, इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट इज ₹1,200 स्टील रिसिवेबल. म्हणजे आपण बँकेमध्ये एफडी केलेलं आहे बघा, इथं 15,000 रुपये आणि बँक आपल्याला व्याज देत आहे. पण किती आहे सांगितलंय का इथं, नाही. 7% 8% असं काही सांगितलंय का, नाही. पण बट ऑलरेडी वी हॅव बीन रिसिव्ड दिस 1,000. कदाचित ते 6 मंथची असेल, कदाचित ही सुद्धा काहीतरी असेल. तर आपण या ठिकाणी काय करूया, हे ऍड करूया आणि याला काय म्हणू आपण, इंटरेस्ट रिसिवेबल म्हणूया. बिकॉज वी आर गोइंग टू बी रिसिव्ड मनी फ्रॉम बँक. आपल्याकडे जी एक्सेस अमाऊंट असते ती आपण बँकेमध्ये एफडी करतो, फिक्स्ड डिपॉझिट मध्ये रक्कम जमा करतो. तर मग एकूण किती रक्कम जमा केली, 1,200. तर आपली जी असेट्स आहे ती 1,200 रुपयानं वाढत आहे. तर
हे 16,200 इथं घ्या आणि हे 1,200 इथं आपण काय करूया ऍड करूया. काय म्हणून सेम टू सेम म्हटलं तरी चालेल. इंटरेस्ट रिसिवेबल मी थोडक्यात लिहितोय, लिहिलं तर असंही लिहिलं तर तुम्हाला फुल मार्क मिळतात, काही अडचण नाही. कारण प्रॉब्लेम टॅली होण्याशी मतलब आहे आणि तुम्ही काय लिहिता ते परीक्षकाला समजलं की तो बरोबर तुम्हाला फुल मार्क देतो. बघा सेम आहे, एक परिणाम क्रेडिट डेबिट, नंतर इथं पण क्रेडिट इथं पण डेबिट, म्हणजे सेम टू सेम. ह्या दोन ऍडजस्टमेंटचे जे लॉजिक आहे ते सेम असणार आहे. नेक्स्ट आता आपण काय करूया, ऍडजस्टमेंट नंबर 3 प्रोव्हाइड आरडीडी ऍट 2.5% ऑन सनरी डेटर्स. बघा सनरी डेटर्सची अमाऊंट किती आहे 43,000. आता हे 43,000 वरती आपल्याला 2.5 सांगितलेले, तर 2.5 3.5 12.5 असं काही सांगितलं असेल, जेव्हा पॉइंट मध्ये असेल तेव्हा आपण काय करायचंय, आपण हे 2.5% सांगितले, 2.5च्या दुप्पट किती 5 आणि खाली 100च्या दुप्पट किती 200. तर असं करून आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. तर बघा हे दोन काय करा 0 0 कॅन्सल करा, नंतर हे बे एक बे, नंतर हे बे दोन्ही 4 राहायला किती काहीच नाही, बे एक बे इथं राहायला 1 बे 5 10. आता काय करायचंय गुणाकार करा, 5 वजा 25 25 ला 5 8 2 5 1 5 5 2 7 आणि 5 2 10. तर 1,075 रुपये आपल्याला काय करायचंय आरडीडी म्हणून इथून लेस करायचंय. पण हिला कुठली आरडीडी म्हणायचंय, पण न्यू आरडीडी. सच आरडीडी विच इज गिवन इन द ऍडजस्टमेंट. आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये आरडीडी दिले, ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला दिले का नाही. तर तुम्ही सोल्युशन मध्ये बघा या ठिकाणी बॅड डेट आणि आरडीडी दोनच गोष्टी घेतलेले. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, तुम्ही काल तर 4 घेतलं होतं, असेल तर घ्यायचं, नसेल तर कशाला घ्यायचं. आपण बघू शकता ना प्रॉब्लेम. तर पूर्ण प्रॉब्लेम मध्ये फक्त बॅड डेट आहे. बॅड डेट कुठे असतो, तो डेबिटला असतो, तो डेबिटला घेतलेला इथं बॅड डेट ओल्ड झाला. आता इथं न्यू का लिहिलंय, कारण दिस इज इन्फॉर्मेशन गिवन इन द ऍडजस्टमेंट. तर इथं घ्या तुम्ही काय करा, हे 1,075 वजा करा, हे 10 मधून 5 गेले 5 इथं राहिले 9, 9 मधून 7 गेले 2 इथं राहिले 9 आहे तसं घ्या, इथं राहिले 2, 2 मधून 1 गेला 1 आणि हे 41,925. आता काय करायचंय, हे 1,075 रुपये इथं मी बॅड डेट्स म्हणून मी ऍड करतोय. सॉरी आरडीडी, कुठली आरडीडी ही न्यू. सच इन्फॉर्मेशन विच इज गिवन इन द ऍडजस्टमेंट. सर तुम्ही एक गोष्ट 10 वेळा का सांगता, कारण तीच इन्फॉर्मेशन आहे, तेच प्रॉब्लेम आहेत. काही मुलं फक्त 1-2 प्रॉब्लेम जरी सांगितलं तरी भरपूर प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. का, कारण त्यांना एकदा लॉजिक समजलं की काही प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवलंच पाहिजे असं नाही. फक्त तुम्हाला जे फंडामेंटल नॉलेज आहे ते सांगितल्यानंतर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट पुढचा जो भाग आहे तो आपल्याला बघायचा आहे डेप्रिशिएट फर्निचर. बघा कंपल्सरी ही पण ऍडजस्टमेंट असतील. बघा कोणकोणते ऍडजस्टमेंट कंपल्सरी, क्लोजिंग स्टॉकचे आहे. डेप्रिशिएशन पण खूप वेळा खूप प्रॉब्लेम मध्ये, जवळपास तुम्ही 100 बोर्डाचे प्रॉब्लेम जर काढले त्यापैकी 80% प्रॉब्लेम मध्ये, तर कमीत कमी 80% प्रॉब्लेम मध्ये डेप्रिशिएशन असतोच. कारण प्रत्येक वर्षी असेटची व्हॅल्यू थोडीफार कमी होते आणि ती आपण वर्षाच्या शेवटी कॅल्क्युलेट. डेप्रिशिएशन किती सांगितले 5%. तर आपण 10% जर काढला तर किती येणार आहे तुमचा, 1 0 कमी केला तर 2020. 2020च्या अर्धे केले तर किती येणार तुमचं 1020. असं आपण डेप्रिशिएशन काढू शकता. आणि हे आपण वजा करणार आहात, म्हणजे काय करणार 0, 10 मधून 2 गेले 8, इथं राहिले 1, इथं आहे तसं घ्या, नंतर इथं 10 मधून 1 गेला 9 राहिले आणि हे 1 आहे तसे 19,180. तर हे 1020 आहे ना, तर आपण इथं घेऊया टू डेप्रिशिएशन एकच आहे त्यामुळे डायरेक्ट आउटरला घ्या, डेप्रिशिएशन ऑन काय फर्निचर. बघा आतापर्यंत मी तुम्हाला काय सांगितलं होतं की हे जे बॅलन्स आहे ते इनरला घ्या नंतर आउटरला घ्या, परंतु या ठिकाणी काय केलंय बघा तुम्ही डायरेक्ट इथं दाखवलं असेल बघा कुठेतरी नेट प्रॉफिट. हा बघा 1,010 रुपये, एक मिनिट 1,010 सॉरी इथं चुकून झालं, 2020च्या अर्धे 1,010. तर मग आपण परत एकदा कॅल्क्युलेशन करू. 0, 10 मधून 1 गेले 9, राहिला इथं किती 1, नंतर पुन्हा इथं 10 मधून 1 गेला 9, हे 19,190. ओके, आउटरला 19,190 बघा बरोबर आहे. तर आता काय करूया इथं 1,010. ओके, आता काय करूया तुम्ही बघू शकता या ठिकाणी डायरेक्ट आउटरला घेतलंय. का घेतलं, कारण जेव्हा केव्हा डेप्रिशिएशन एकच असेल तेव्हा आपण असं घेतो. पुढे बघूया. आता ऍडजस्टमेंट नंबर 5 शेवटची ऍडजस्टमेंट आहे. तसा प्रॉब्लेम सोपा आहे पण ही ऍडजस्टमेंट पहिल्यांदा आलेली आहे.
तर गुड्स ऑफ ₹8,000 डिस्ट्रॉयड बाय फायर. आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची, जर आपल्या बिझनेस मधून गुड्स कोणत्याही कारणास्तव जात असेल तर मग आपण इथं लिहिणार आहे. काय लिहिणार? बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. आगीमुळे माल नुकसान झालेलं आहे आपल्या बाय फायर. किती रुपये? तर एकूण अमाऊंट आहे तुमची किती? 8,000 रुपये. ती आपल्याला इथे घ्यायची. त्याच्यानंतर ऍक्च्युअल आपल्याला अमाऊंट किती भेटलेली आहे? 6,000 रुपये. तर इथं लिहा क्लेम रिसिवेबल. आपण इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम केला होता का? तर त्या गुड्सचा जो माल आहे म्हणजे गुड्स आहे त्याच्यावरती आपण काय इन्शुरन्स काढलं होतं. तर इन्शुरन्स कंपनीने 8,000चं नुकसान झालं होतं, पण दिलं किती? 6,000 रुपये. दिलं नाही किती? 2,000. तो ऍक्च्युअल डिफरन्स इथंच घ्यायचंय. काय म्हणून घ्यायचंय? टू लॉस बाय फायर. ऍक्च्युअली बघा आपण दोनच परिणाम करतोय पण 3 ठिकाणी करतोय. बघा ही साईड झाली तुमची क्रेडिट, ही साईड झाली तुमची डेबिट, ही पण तुमची डेबिट. म्हणजे क्रेडिटला 8,000 आणि डेबिटला 2,000 प्लस 6,000 झाले किती? 8,000. तर इथं लिहित असताना मात्र इथं लिहिता असताना गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर म्हणून लिहायचं, इथं लिहिताना लॉस बाय फायर म्हणून लिहायचं आणि इथं लिहिताना इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल असं तुम्ही लिहू शकता. आता आपल्याला काय करायचंय? आपण सर्व पोस्टिंग पण करून घेतली, ऍडजस्टमेंट पण केले. आता आपल्याला टॅली करायचंय. तर या ठिकाणी फक्त 3 बॅलन्सेस आहेत आणि याच ठिकाणी आपले आहेत भरपूर बॅलन्स. आपण काउंट करून घेऊया. तर बेरीज मध्ये चुका होण्याची शक्यता असते, त्यामुळे साईडला करा तुम्ही. आणि जर समजा एकाखाली एक घेतलं असेल तर तुम्ही इथं करू शकता. हे 8 आणि 5 13 3 हातच्याले 1 1 आणि 3 4 4 आणि 2 6 आणि हे 1,63,000 आपण इथं ह्या साईडची बेरीज झाली. आता ह्या साईडची बेरीज करून बघूया. 0 0 हे 7 7 आणि 5 12 12 आणि 5 17 17 आणि 8 25 25 ला 5 हातच्याले 2 2 अधिक 7 9 9 आणि 3 12 12 आणि 2 14 14 ला 4 हातच्याले 1 1 आणि 3 4 4 आणि 8 12. तर हे 1,24,500. तर आपल्याला बघायचंय कोणती साईड जास्त आहे. 1,24,500 जास्त आहे का 1,63,000? ऑब्विसली 1,63,000 जास्त आहे. ज्या साईडची टोटल जास्त असेल त्या साईडची टोटल दोन्ही साईडला मांडायची आणि इथं आपल्याला फरक काढायचा आहे. तो फरक म्हणजे ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. तर आपल्याला काय करायचंय? या टीसी मधून 1,63,000तून आपल्याला टीडीचं बॅलन्स हे मायनस करायचंय. 1,24,500 आपण करून घेऊया. 0 0 10 मधून 5 गेले 5 राहिले इथं 2 झाले 12 12 मधून 4 गेले 8 इथं राहिले किती? 5 5 मधून 2 गेले 3 0. हे 38,500 रुपये आपला हा जो फरक येतो तो आपण इथं लिहिणार आहोत. तर माय डिअर फ्रेंड्स लगेच स्क्रीनशॉट काढून घेत चला म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. नंतर मी हा भाग इरेज करतो कारण तो भाग आपल्या प्रॉब्लेमचा नाही आणि तसं कॅल्क्युलेशन दाखवू पण नाही, पण माझ्याकडे जागा नाही किंवा वेळेची बचत होण्यासाठी मी तिथंच लिहितो. इथं पण मी कॅल्क्युलेशन करू शकलो असतो, पण आपला फ्रॅक्शन ऑफ सेकंड इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. तर मग आपण हा जो डेबिटचा म्हणजे डेबिट साईडला जो या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन आणि इथं घ्या 38,500 आणि आता ह्या साईडची फक्त 2च बॅलन्स आहेत. आपण टोटल करून घेऊया. आपल्याला हे सुद्धा टॅली करायचंय. हे 0 0 5 आणि 2 7 8 आणि 2 10 हातच्याले 1 1 आणि 3 4 हे 40,700 या साईडची टोटल आलेली आहे. आता या साईडची बॅलन्सेस बघा. आता एक राहिलं बघा आपलं काय राहिलेलं आहे? ऍडव्हर्टाइजमेंट. आपण विसरून गेलो होतो ती ऍडजस्टमेंट, परंतु आपण टॅली करत असताना बघायचं कोणकोणते बॅलन्सेस इनरला आहेत का? इथं नाही. इथं दोघं आहेत पण ते शेवटी घेणार आहोत. या साईडला इनरला आहे का? नाहीये. आता या साईडला एक ऍडव्हर्टाइजमेंट दिसत आहे 30,000. आपण बघून घेऊया की काय झालं त्या ऍडव्हर्टाइजमेंटचं. 30,000 रुपये दिले ना, कारण काउंटिंग मध्ये प्रॉब्लेम येतो म्हणून ते ठेवलं होतं आणि मुद्दाम ते चुकलं आपण, पण बघू शकतो आपण. आता इनर लाईन म्हणजे इनर लाईन ठेवलं म्हणजे ऍडजस्टमेंट आहे. तर ऍडजस्टमेंट कुठली? सायलेंट आहे, लपलेली ऍडजस्टमेंट आहे. किती आहे? 30,000 रुपये. बघा जर समजा तुम्हाला हे ऍडव्हर्टाइजमेंट आहे, जर हे 3 वर्षासाठी तुम्हाला 30,000 दिला असेल तर मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेले आहे only such expenses which is related to current year means we can show only those expenses which is related to current year. Such expenses which is not related to current year, that expenses we have to show on asset side. कारण ह्या ठिकाणी जो खर्च असतो तो रेव्हेन्यू असतो. रेव्हेन्यू मीन्स सच एक्सपेन्सेस विच इज रिलेटेड टू ओनली करंट इयर. आणि हा जो आपण लेस करतो तो सॉरी, तर बघा हा जो खर्च आपण इथे लेस करून इथे दाखवतो तो म्हणजे झाला कुठला? कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर मीन्स सच टाइप ऑफ एक्सपेंडिचर विच इज रिलेटेड टू द नेक्स्ट इयर और सच टाइप ऑफ एक्सपेंडिचर फ्रॉम whom we are going to get benefit for more than 1 year.
तर आपल्याला हे जे मी का सांगत असतो असं मध्ये मध्ये एक्सप्लेनेशन, तर हे सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न ऑब्जेक्टिव्ह मध्ये येऊ शकतात. तर 3 वर्षाला 30,000, तर चालू वर्ष म्हणजे एकाच वर्षासाठी किती, तर आपण कॅल्क्युलेशन करू शकता. बघा, हे 30,000 रुपये क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे, 3 एक 3 आणि हे 10,000 रुपये. तर हे 10,000 रुपये आहेत ना, ते आपल्याला काय करायचंय, इथं आउटरला दाखवायचंय. करंट इयरचा खर्च फक्त 10,000 रुपये, म्हणजे राहिले किती, हा जो डिफरन्स आहे तो म्हणजे कुठला, प्रीपेड. किती रुपये, जर बाहेर 10,000 तर इनरला किती लेस करायचं आपण, 20,000 रुपये. तर इथं लिहित असताना काय म्हणा, प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट. हे प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट, एकूण अमाऊंट किती तुमची प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंटची, 20,000 रुपये इथे घ्या. ओके, आता काय करायचंय आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टॅली करायचंय. आता सगळे बॅलन्सेस आउटरला आलेत. बघा, या ठिकाणी 100% तुमची चुका होण्याची शक्यता असते, तरी पण आपण इथंच करून बघूया. का, कारण वेळेची बचत आहे, लिहित बसायला तुमच्याकडे वेळ नाही. 0 हे 5, इथं 5 घ्या, 1 1 7 8 8 10 18, 18ला 8 हाच्याले 1 1 1 8 9 9 आणि 5 9 आणि 5 14 14 आणि 4 18, 18ला 8 हाच्याले 1 1 आणि 2 3 3 आणि 1 4 4 आणि 5 5 आणि 1 6 6 आणि 3 9 9 आणि 1 10 10 आणि 5 15 15ला 5 हाच्याले 1 1 आणि 1 2, तर 25,885 चुकू शकतो का, हा बरोबर आहे. तर बघा, मला एक सांगा, आता ही साईड जास्त आहे का ही साईड जास्त आहे. ऑब्विसली आपण स्कॉलर आहात, हे आपलं कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. तर ज्या साईडची टोटल जास्त आहे त्या साईडची टोटल आपण करणार अगोदर, म्हणजे किती येणार तुमचा, हा 40,700 आणि इथं पण घ्या तुमचे 40,700. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, पीसी म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड जास्त आहे, तर इथं घ्या. आणि पीडी साईड ही कमी आहे, ती किती, 25,885. आता हे 10 मधून 5 गेले 5, 9 मधून 8 गेला 1, राहिले इथं 6 झाले 16, 16 मधून 8 गेले 8, इथं राहिले 9, 9 मधून 5 गेले 4, नंतर इथं राहिले 3, 3 मधून 2 गेले 1. हे 14,815 हा जो फरक आहे, तो फरक आपण इथून रफ करूया. आणि हा जो फरक आहे 14,815, तो आपल्याला नेट प्रॉफिट आणि ट्रान्सफर ड्यू तुम्ही घ्या, पुस्तकात बघून घ्या, सगळ्या गोष्टी तुम्ही लिहून द्या सर, असं म्हणत बसू नका. तर मग आता पहिला जो पार्टनर आहे तो कुठला आहे तुमचा, पियुष, आणि दुसरा जो पार्टनर आहे तुमचा अरुण. ओके, आता काय करायचं आहे, हे जे 14,815 आहेत हे आपल्याला इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, म्हणजे पहिल्यांदा पियुष, नंतर मग अरुण. तर बघा, या ठिकाणी 5 आहे, म्हणजे 2 न भाग जाणार नाही, म्हणजे आपलं उत्तर हे पॉइंट मध्ये 100% येणार आहे. ओके, तरी सुद्धा आपण कॅल्क्युलेट करूया. आणि एकाला 1 रुपया जास्त आणि कमी, छेद 2, तर बे 1 बे बे 7 14 बे चौक 8, भाग जात नाही म्हणजे 0 दिला, हे 15 आहेत ना, मग बे 7 14, मग राहिला 1, मग बे 5 10. मग इथं घ्या तुम्ही काय घ्या, 7,407 च्या ऐवजी 8 घेतले पुस्तकात, आणि मग दुसऱ्या पार्टनरला 7,407. तर आपण काय करूया, हे ऍड करून घेऊया. इथं काय म्हणून घ्या, हे नेट प्रॉफिट, इथं पण ऍड करा, हे नेट प्रॉफिट किती रुपये, हे 7,408 आणि इथं 7,407 रुपये. बाहेर घ्या हे 87,408 आणि इथं घ्या हे 87,407. आता आपण या दोन्ही साईडची टोटल करा. मी आता दोन्ही साईडची टोटल करत बसणार नाही, आणि ती टोटल तुम्हाला येणार आहे 2,05,315. इथं घ्या 2,05,315. तर अशा प्रकारे आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. सो प्लीज माय फ्रेंड्स, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. थँक यू.